कोल्हापुरातील फुटबॉल म्हणजेच ईर्ष्या असे समीकरण आहे। फुटबॉलचा खेळ म्हणजे उत्साहाचा आणि ईर्ष्येचा माहोल। शाहू स्टेडियमवरील फुटबॉलचे हे सामने पाहण्यासाठी हंगाम कोणताही असो गर्दीही होतेच। मंगळवारी या मैदानावर शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा आणि वेताळमाळ या दोन तालमीचे संघ मैदानात एकमेकांच्या विरोधात उतरले होते। पूर्वार्धात खंडोबा तालमीच्या खेळाडूने वेताळमाळ तालमीच्या विरोधात एक गोल केल्याने आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून वेताळमाळ तालमीचे एक चाहते आणि रहिवाशी राजेंद्र बाबूराव साळुंखे यांनी तालमीच्या पहिल्या गोलासाठी तब्बल 51,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले। इतकेच नव्हे तर या बक्षिसाची रक्कम संयोजकांकडे तत्काळ देऊन ठेवली। स्पीकरवरून संयोजकांनी ही रक्कम जाहीर करताच वेताळमाळच्या आकाश माळी याने 56व्या मिनिटालाच लगेच गोल करून ही रक्कम जिंकली। पाठोपाठ ईर्ष्येने खंडोबाच्या खेळाडूने दुसरा गोल करताच साळुंखे यांनी दुसऱ्या गोलासाठी चक्क 1,01,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले। त्यामुळे 73व्या मिनिटाला वेताळमाळच्या सर्वेश वाडकरने गोल करून ही रक्कम जिंकून बरोबरी केली। साळुंखे यांनी तिसऱ्या गोलासाठीही 1,51,000 रुपयांची बक्षीस जाहीर केले, परंतु वेळ संपेपर्यंत गोल झाला नाही। त्यामुळे टायब्रेकर घेण्यात आला। त्यामुळे तिसऱ्या गोलासाठी जाहीर केलेली बक्षिसांची ही रक्कम वेताळमाळ तालमीसाठी देण्याचा निर्णय घेतलाय।